सॉरी हा किती लहान शब्द आहे. माफी मागणे, माफ करणं. पण सॉरी म्हणणं काही लोकांसाठी खूप कठीण होऊन बसतं. का? तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. सॉरी हा शब्द ऐकायला खूप साधा वाटतो. 2 अक्षरांचा सहज उच्चारता येणारा सॉरी. पण प्रत्यक्ष आयुष्यात जीवन जगताना हा शब्द काही लोकांसाठी फार जड ठरतो. हो, खरंच. काही लोकांना सॉरी हा शब्द लगेचच समोरच्या व्यक्तीसाठी उच्चारता येत नाही. आपली चूक लक्षात आली तरी समोरच्याला दुखावलंय हे कळत असूनही अनेक लोक सॉरी म्हणण्याचं टाळतात. हो, काय बरोबर आहे ना? यामागे फक्त आपला अहंकार दडलेला नसून त्यामागे खूप खोलवर काही कारणं दडलेली असतात. सॉरी म्हणणं म्हणजे स्वतःची चूक मान्य करणं. काय बरोबर ना? काही वेळेस आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात. चूक मान्य करणं हे खूप मोठेपणाचं लक्षण आहे बरं का. मी चांगला आहे, मीच बरोबर आहे, माझं काही चुकलेलं नाही, असं अनेक लोकांचं मत असतं. त्यामुळे काही लोक आपली चूक सहसा मान्य करत नाहीत. त्याबद्दल काही कारणं देतात किंवा दुसऱ्या लोकांवरच टीका करतात. काहीच नाही जमलं तर विषय बदलून टाकतात. असं काही लोकांचं असतं. अनेक लोकांसाठी सॉरी म्हणणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं असं वाटत असतं. पण खरोखरच ते स्वतःला कमी लेखणं नाही, तर स्वतःसाठी खूप महत्त्वाचं आणि आपण सॉरी म्हटल्यामुळं खूप मोठे होतो, हे काही लोकांना कळतच नाही. विशेषतः ज्यांच्या बालपणी ज्यांच्यावर सतत टीका होत राहतात किंवा त्यांची एकमेकांबरोबर तुलना केली जाते किंवा काही गोष्टी मुलांच्यातून झाली तर त्यांना लगेचच शिक्षा केली जाते. अशा मुलांना किंवा व्यक्तींना त्यांना चूक म्हणजे अपयश वाटतं. अशा वातावरणात वाढलेल्या व्यक्ती शिकतात की चूक मान्य केली तर आपण कमकुवत ठरतो. पण आपण कमकुवत अजिबात ठरत नाही. तो आपल्या मोठेपणा ठरतो. त्यामुळे मोठे झाल्यावरही ती व्यक्ती सॉरी म्हणण्यापासून दूर पळते. कारण त्या व्यक्तीच्या आतमध्ये कुठेतरी भीती असते की मी जर समोरच्याला सॉरी म्हटलं तर माझी किंमत कमी होईल. मी त्याच्यासमोर झुकल्यासारखे होईल. असं बऱ्याच जणांचं मत असतं. लहानपणी सुरक्षित समजून घेणारं आपल्याला घरामध्ये असं वातावरण मिळालं तर ते लोक चुका स्वीकारण्यात आणि माफी मागण्यात काहीच कमीपणा समजत नाहीत. आता असंच बघा ना, जेव्हा घरात 2 छोट्या भावंडात किंवा 2 बहीण-भावात जर साधी भांडण झालं असेल, तरीही ती मुलं लहान असली तरी माघार घ्यायला तयार नसतात. तेवढ्या लहानपणीही त्यांचा इगो आडवा येतो. काय बरोबर ना? म्हणून आपण लहानपणापासूनच मुलांना शिकवलं पाहिजे, की आपली चूक असेल तर आपण समोरच्याची, तो लहान असू दे किंवा आपल्यापेक्षा मोठा असू दे, माफीही मागितलीच पाहिजे किंवा सॉरी हा छोटासा शब्द बोलला पाहिजे. पण ज्यांना सतत दुर्लक्षित केले जाते किंवा सतत त्यांच्यावर रागराग होतो, त्यांच्याबरोबर वागणूक व्यवस्थित केली जात नाही, अशा व्यक्तींना हा सॉरी शब्द म्हणणं खूप अवघड जातं. त्यांना जवळीक आणि माफी या 2 गोष्टी खूप धोकादायक वाटू शकतात. सॉरी म्हणणं म्हणजे समोरच्याजवळ आपण उघडं पडतो की काय असं वाटत असतं आणि तेच काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे व्यक्ती लहान असू दे किंवा मोठी असू दे, तिथे त्यांचा इगो आडवा येतो आणि सॉरी म्हणण्यापासून ते दूर जातात. अहंकार हा पण एक
त्यातला महत्त्वाचाच घटक आहे बरं का. काही वेळेस आपला अहंकार आडवा येतो आणि आपण समोरच्या व्यक्तीबद्दल माफी मागण्याच्या ऐवजी त्याचा द्वेष, दुस्वास नेहमी करत राहतो. बाहेरून आपण कितीही आत्मविश्वासू वाटत असले तरी स्वतःला वाचवण्याच्या मोडमध्ये आपण असल्यामुळे आपल्याबद्दल समोरच्या व्यक्ती गैरसमज निर्माण होतात. अशा लोकांसाठी सॉरी म्हणजे स्वतःचं संरक्षण भिंतीला तडा जाण्यासारखं आहे. त्यामुळे ते माफी मागण्याऐवजी शांत राहतात आणि स्वतःवरच चिडचिड करत राहतात किंवा उलट समोरच्यालाच नेहमी दोष देतात. तुझंच कसं चुकलेलं आहे, मी कसा बरोबर आहे, हेच नेहमी समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. लोक आपल्या भावना ओळखतात. समोरच्या देखील भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि नात्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी असते त्यांना आपल्या वागण्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो आहे हे देखील कळत नाही किंवा काही वेळेस कळूनही आलेलं असतं पण त्यांना शब्दात मांडणं जमत नाही. काही व्यक्तींना आपली चूक असेल तर पटकन सॉरी म्हणणं किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण काही व्यक्तींना ते जमत नाही. त्यावेळेस ते माझा हेतू असा नव्हता असं म्हणतात आणि गप्प बसतात. पण मला वाईट वाटलं हे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर येत नाहीत. सॉरी हा शब्द पुढच्या व्यक्तीबद्दल त्यांच्या तोंडून येत नाही. तर काही लोकांना असं वाटतं एकदा मी जर समोरच्या व्यक्तीला सॉरी हा शब्द बोललो तर ते माझा नेहमीच गैरफायदा घेतील. मला त्यांच्यासमोर नेहमीच झुकावं लागेल आणि मीच प्रत्येक वेळेस कमी पडेल अशी भीती त्यांच्या मनात सतत सतावत असते. विशेषतः ज्या नात्यामध्ये आधीच समतोल बिघडलेला असतो तिथे माफी मागणं हे त्यांना आपल्या कमकुवतपणाचं लक्षण वाटतं. पण तिथं माफी मागणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर खरोखरच आपलं मोठेपणाचं लक्षण आहे. त्यामुळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी सॉरी या शब्दाला टाळण्याचा प्रयत्न करतात. संस्कृतीचाही यामध्ये खूप मोठा वाटा आहे बरं का. आपल्या समाजात अनेकदा मुलांना असं शिकवलं जातं की तू बरोबर असशील तर समोरच्या पुढे झुकायचं नाही. बरोबर ना? मोठी लोकं देखील स्वतःची चूक मान्य करत नाहीत. त्यामुळे मुलांना घरामध्ये असं वातावरण असेल तर त्यांना सॉरी म्हणणं ही त्यांची सवय बनतच नाही. कारण घरात वातावरणच तसं तयार झालेलं असतं. मोठी लोकच आपली चूक मान्य करायला तयार नसतात किंवा कुणासमोर झुकायला, सॉरी म्हणायला तयार नसतात. त्यामुळे मुलांवर देखील संस्कार तसेच झालेले असतात. त्यामुळे ते आपण जे पाहतच नाही घरात ते मुलं शिकत देखील नाहीत. बरं, माफी मागणं म्हणजे स्वतःला दोषी ठरवणं नव्हे बरं का, तर आपल्या नात्याला महत्त्व देणं. हो, आपल्या नात्याला महत्त्व देणं. काही वेळेस छोटासा हा सॉरी शब्द देखील आपलं नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. सॉरी म्हणणं हे कमजोरीचं नव्हे तर मोठेपणाचं, मानसिक परिपक्वतेचं लक्षण आहे बरं का. जे लोक सहजासहजी सॉरी म्हणू शकतात ते स्वतःच्या चुका स्वीकारण्याइतके सुरक्षित देखील असतात आणि सुशिक्षित देखील असतात असे म्हणायला काहीच हरकत नाही. काय बरोबर ना? त्यांना माहीत असतं की आपली चूक झाली तरी आपली किंमत कमी होत नाही सॉरी म्हटल्यामुळं. काय बरोबर ना? शेवटी सॉरी म्हणणं कठीण वाटतं पण ही एक चांगली प्रक्रिया आहे. ती बदलता येऊ शकते. स्वतःच्या भावना समजून घेणं आणि चूक म्हणजे अपयश नाही हे स्वीकारणं
आणि आपल्या नात्यामध्ये सुरक्षितता निर्माण करणं, या गोष्टीमुळं माफी मागणं अगदी सोपं होतं. सॉरी हा शब्द छोटा असला तरी त्यामध्ये खूप मोठं धैर्य दडलेलं असतं आणि ते धैर्य प्रत्येकजण आपण हळूहळू शिकत असतो. प्रत्येकाला वाटतं की मीच का सॉरी म्हणायचं आणि आपण तेथे आपला इगो आडवा आणतो. पण आजपासून आपण हा इगो आपला थोडासा बाजूला ठेवूया आणि आपली चूक असेल तर आपण सॉरी म्हणायला काही हरकत नाही. काय बरोबर ना?